सकाळ सन्मान 2000। पहिलाच बॉल बॅकफुटवर गेल्यानंतर लेफ्ट स्क्वेअर कटचा फटका केलाय आणि जाईल सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ सरांनी 10 धावा ऑन बोर्डवर। शफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, काऊ कॉर्नर म्हटलं जातं आणि त्याला भेदलं, इट्स अ मॅक्सिमम। आता मात्र टप्पा पडल्यानंतर या खेळपट्टीवर आपण पाहताय खाहत होते। शफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट आणि टेनिक्स बॉल कंपनीचा हा बॉल, हा फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत चौकार येतोय P1। शफल झाल्यानंतर बॅटचा एज इनर एज लागला आणि मधली एसटी उखडली गेली, पहिला विकेट इन निमित्त आहे। आता मात्र शफल झाल्यानंतर कनेक्टिव्हिटी चांगली आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जाईल, इट्स आउट ऑफ द। शफल झाला हा फटका लाजवाब प्रॉपर टायमिंग आपण पाहताय, जाईल डीपी स्क्वेअर लेगच्या सीमा रेषेच्या बाहेर। आता मात्र शफल झाल्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा फटका प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट, जसा त्या बॅटवर लागला चेंडू साऊंड क्लिक झाला, टक। पडदा लाईव्ह पाहत आहे, हा फटका फसलाय, प्रयत्न चालू आहेत त्या मैदानावर, तोपर्यंत जेल सुटलाय। हा फटका शेवटच्या चेंडूवर चढवलाय, प्रति हल्ला संधी आहे, मात्र चेंडू जाय। पहिलाच बॉल आडवा चाबूक शॉट आपण पाहताय, लॉंग ऑफ रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये थोडासा वाईड आहे। रितेश शफल झाल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर, डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर मात्र अतिरिक्त बाहेर। शफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय, फ्रंट फुटचा वापर केला, फुटवरचा वापर, तोपर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। आता मात्र बॅटचा इनर एज लागला, गती आणि गतीवर शॉट झालाय मिस्टर योगेश। आता मात्र हा फटका ताकद नजाकत चेंडूला डिलिव्हर केला डायरेक्ट लॉ। आता मात्र गती परिवर्तन केलं, जोरदार अपील पाहायला मिळते अजूनपर्यंत। हो यॉर्कर डिलिव्हरी सर्वात उत्तम आणि विकेट बोल्ड, पहिलं विकेट इनटू द डगआउट मध्ये, हे आहे नव्या युगाचं नवं क्रिकेट। पहिलाच बॉल फसलाय, फटका फसलाय, संधी आणि त्या संधीचं सोनं एक सोपा झेल, बॅक टू द। आता मात्र लाईन ट्रॅक बदलली, हाफ ट्रॅकर। तर मात्र बॅटचा इनर एज टप्पा आपण पाहायला मिळालं, टेली स्क्रीनवर पाहू शकाल, ऑफस्टिकच्या बाहेर इन स्विंग करायचा प्रयत्न होता आणि बॅटचा इनर एज लागला आणि एस्ट्यांचा भेद केला मी म्हणेन, तिसरा विकेटला इनटू द डगआउट मध्ये जा। तर मात्र बॅटचा एज लागला, संधी होती, तोपर्यंत चेंडूने चकवलं, टर्न झाला, बॉल जातोय गलीकडे थर्डमॅनच्या दिशेने आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय आणि अजून एक बॉल डॉट बॉल। हो गतिमानतेने आपण पाहताय, बुमरा संचारला होता या विघ्नेश पाटील याच्या अंगामध्ये आणि उजवी एसटी उखडली मी म्हणेन, गती आणि गॉड झालाय गतीवर। शफल झाल्यानंतर गतिमानतेने आपण पाहताय, शफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय, संधी आहे लॉंग ऑन रिजन मध्ये, चेंडू जाईल। धन्यवाद। हा फटका एक्झिक्यूट केला, आपल्या हाय कोऑर्डिनेशनने ताकद दाखवली या चेंडूवर, या फटक्यामध्ये स्पर्धेचा। शफल झाल्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, संधी आहे, झेल टिपला जातोय, विकेटला परतवलेला आहे, 5व्या विकेटचं पतन। हा फटका एक्झिक्यूट केलाय, रोशन पाटील याच्या बॅटची ताकद नजाकत आणि पहिलाच बॉल जसा डिलिव्हर झाला त्याला स्पीड पोस्टने पाठवला लॉंग ऑनच्या सीमा। दुसरा बॉल शॉर्ट प्रकारचा हाफ टॅकर चेंडू आणि फटका फसलाय। शफल झाल्यानंतर हा फटका, अजून एक फटका फसलाय, अजून एक विकेटला डगआउट मध्ये परतवलेला आहे मिस्टर। फटका फसलाय, विकेट हॅट्रिकची संधी आहे आणि विकेट हॅट्रिक, कौतुक करावं लागेल, आमच्या रेकॉर्ड बुक मध्ये हे नाव कोरलं जाईल, मिस्टर विनीत पाटील याचं देखील टाळ्या वाजवायचं आहे मित्रांनो, या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक।
तर मात्र सफल झाल्यानंतर हा फटका गतिमान तडे गेला. कव्हर पॉईंट डिपिश कव्हर पॉईंटची सीमा रेषा त्यांचं. तर मात्र हा फिनिशिंग टच मात्र सामना हरला. एक आत्मविश्वास विघ्नेश मडवी सर. थँक्यू व्हेरी मच. पहिला टॉस करणार आहोत त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच आणि